नमस्कार मित्रांनो. आज आपण लासू स्टेशन या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलोय. या ठिकाणी आपण एक स्थळ पाहणीसाठी पंचनामा किंवा एका व्हिडिओच्या शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय काळजी आपण घ्यायला पाहिजे सोलार पंपाबाबत, तर ह्या गोष्टी दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही जर बघितलं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्या व्हिडिओला 16 ते 17K व्ह्यूज देखील आपल्याला बघायला भेटले. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण हा सोलार पंप जो या ठिकाणी आलोय, तर या सोलार पंपाचं इन्स्टॉलेशनची प्रक्रिया त्या व्हिडिओमध्ये शेअर केली होती. आज जर आपण बघितलं तर या शेतामधला जो सोलार पंप आपण या ठिकाणी इन्स्टॉल केलेला होता, तर मगाशी एक 8-15 दिवसापूर्वी झालेल्या वादळामुळे ह्या पंप पूर्णपणे याचे जे 3 पॅनल आहे ते आपल्याला उडून गेलेले दिसत आहे. तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर या पॅनल पूर्ण हे जे कंप पूर्णपणे 50 ते 60 फुटावरती उडालेलं आहे, डॅमेज झालेलं आपल्याला बघायला भेटतंय. तर त्या वाऱ्यामध्ये हे पूर्ण सिस्टम उडून गेल्यामुळे हे पॅनल पूर्णपणे तिन्ही पंप पॅनल डॅमेज झालेले, निकामी झालेले. याच्यावरती जर बघितले आपण तर हे हात जर लावला तर आपल्या बोटाचं ते मध्ये काच जातील या कंडिशनमध्ये हे पॅनल सध्या आता आहे. आणि हा जर बघितला आपण तर पूर्णपणे याचा तुकडा या ठिकाणी पडलेला आहे. कंपनीनं एवढं हेवी मटेरियल देऊन देखील ह्या एवढ्या जोराच्या वादळ वावदानामुळे हे सिस्टम या ठिकाणी आपल्याला या कंडिशनमध्ये बघायला भेटत आहे. किती प्रॉपर पद्धतीचा त्याचा पाईप होता, किती प्रॉपर पद्धतीचं आपण त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलेलं होतं, पण हे वारं वावदानामुळे त्याला म्हणजे सामोरं जाऊ शकलं नाही. ते तिथून 50 ते 60 फुटावरती उडून या ठिकाणी आलेले आहे. तर या कंडिशनमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक सांगणं आहे, ह्या सोलार पंपाचा प्रत्येक सोलार पंपाचा कंपनीकडून 5 वर्षाचा इन्शुरन्स असतो. तर त्या ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. तुमच्या ग्रामपंचायतला, तुमच्या ग्रामसेवकला, तलाठीला त्यांना ह्या गोष्टीचा पंचनामा करायला लावायला पाहिजे. आणि तुमचा जो सोलार पंप उडून गेलाय, तुम्ही कोणत्या गट नंबरमध्ये लावला होता, कोणत्या साली लावला होता, त्या शेतकऱ्याचं नाव, त्या सगळ्या गोष्टी, त्या कंपनीचं नाव हे तुम्ही पेपरमध्ये टाकायला पाहिजे. हे जर तुम्ही या गोष्टी प्रॉपर केल्या आणि त्या कंपनीकडे एक प्रॉपर सर कंप्लेंट केली तर तुम्हाला या पंपाचा प्रॉपर इन्शुरन्स बघायला भेटतो. तर त्याच्यामध्ये ही सिस्टम तुम्हाला बदलून भेटतं. ज्या दिवशी, ज्या क्षणी हे सोलार पंपाचे हे 3 पॅनल उडाले होते, त्याच वेळेस कंपनीला कळवून आपण या सिस्टमचं इन्शुरन्स त्या ठिकाणी क्लेम केला होता. आणि येत्या 8-15 दिवसामध्ये यांना हे तिन्ही पॅनल नवीन भेटणार आहे आणि हे सर्व सिस्टम यांना पुन्हा पूर्वरित सुरळीत भेटणार आहे. तर चला मध्ये कशा प्रकारे आपण इन्स्टॉलेशन केलं होतं ते पण दाखवतो. त्या दिवशी जर बघितलं आपण, वाऱ्याचा वेग एवढा होता, ह्या नॅचरल डिफेक्टला आपण काही करू शकत नाही. आता जर बघितलं तर या ठिकाणी हे 3 पॅनल अटॅच होते, लागलेले होते. तर हे पॅनल इथून उकडून हे पूर्ण कंपाऊंड त्या ठिकाणी निघालेले आहे. यांचं पूर्ण कंपाऊंडचे कॉलम देखील या ठिकाणी बेंड झालेले आहे. यांचा हा गेट देखील बेंड झालेला आहे, जो त्यांनी सेफ्टी सिक्युरिटीसाठी या सोलर सिस्टमसाठी या ठिकाणी केलेला होता. तर हे सर्व सिस्टमला तोडून ते बाहेर सोलार पॅनल आपल्याला गेलेलं बघायला भेटतंय. आणि किती प्रॉपर पद्धतीने आपण या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलेलं होतं. खालच्या पूर्ण ब्लॉकला, पाईपला काहीच झालं नाही. ट्रॅक्टरने जरी काढायचा प्रयत्न केला तर हा पाईप या ठिकाणी उपसू शकणार नाही. या प्रकारे आपण हे इन्स्टॉलेशन केलेलं होतं. आणि याला खाली अजून देखील काहीच झालेलं नाही. फक्त जे वरचं सिस्टम आहे ते या ठिकाणी आणून माउंट करायचंय फक्त. बाकी पूर्णपणे सिस्टम चालू होतं. आता देखील आम्ही टेस्टिंगसाठी एक केबल या ठिकाणी आणली होती आणि ती या जे रिमेनिंग पॅनल आहे, ह्या 10 पॅनलवर आम्ही टेस्ट करून बघितलं, सोलार पंप चालू करून बघितला, तर ओके कंडिशन मध्ये सोलर सिस्टम चालू होतोय. ही केबल आम्ही प्रॉपर सिरीज मध्ये जोडून शेतकऱ्याला गरज होती, त्यांची विनंती होती की आमचा शेतीचा टाइम आहे, त्यांना इथं अद्रक लागवड करायची, तर त्यामुळे ते जे सिस्टम आहे ती सुरळीत बाकीचं चालू करून द्या. बाकीचं ज्या वेळेस आपलं इन्शुरन्स मध्ये क्लेम होईल
त्यावेळेस बाकी 3 पॅनल आपल्याला इन्स्टॉल करून द्या अशी त्यांची विनंती होती. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी ही सिस्टम ओके चालू करून दिलेली आहे. आता बहुतेक आम्ही मगाशी चालू करून बघितलं होतं, तर कंट्रोलर मध्ये एका प्रॉपर सिस्टम ऑन होऊन पाईप मधून पाणी देखील निघालं होतं. आता जर बघितलं आपण तर दिवस मावळत आलेला आहे, तरी पण डिस्प्ले आपण चेक करू त्या या कंडिशन मध्ये दाखवत आहे का. जर दाखवत असेल तर पुन्हा आपण सिस्टम चालू करून तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो बघू शकता इथं हे सिस्टम ऑन झालेलं आहे, कंट्रोलर ऑन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक ग्रीन कलरचा इंडिकेटर शो होताना बघतोय. पण एकदम नॉर्मल पाणी आपल्याला वरती बघायला भेटेल. मोटर ही प्रॉपर प्रकारे चालू झालेली आहे. फक्त या कंडिशन मध्ये जो पाण्याचा फ्लो होता, जे प्रेशर होतं, ते प्रेशर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार नाही. कारण आता व्होल्टेज कमी असल्यामुळे हे प्रेशर थोडस याच्या कमी कंडिशन मध्ये आपल्याला बघायला भेटेल. तर मोटर पुन्हा बंद करून टाकू. तर मित्रांनो ज्या दिवशी हे वादळ आलं होतं, हे जे बाकीचे देखील पॅनल होते, हे ह्या वादळामुळे हे पूर्णपणे असे वर गेले होते. आणि समोरची जी बाजू बघताय तुम्ही, ती पूर्णपणे खाली जमिनीवर टेकलेली होती. तर प्रत्येक शेतकऱ्यांना एक इन्स्ट्रक्शन राहील, ज्यांच्याकडे या शक्ती कंपनीचे या टाईपचे सोलर सिस्टम ज्यांच्याकडे लागलेले आहे, त्यांनी एक काळजी घ्यायची आहे. हा जो फ्लो आहे, हा जो टिल्ट अँगल आहे या सोलर पॅनलला, तुम्ही मागच्या बाजूना उत्तर दिशेनं वरती बघायला भेटतो, दक्षिण दिशेनं खाली बघायला भेटतो. तर जे वाऱ्या वादळाचे दिवस असतात, याच्यामध्ये हा पूर्णपणे फ्लॅट करून ठेवायचा आहे. हे जर तुम्ही नट बोल्ट थोडे लूज केले आपले, तर हा असं आपल्याला ग्राउंड च्या सरफेस लेवल करू शकतो आपण. म्हणजे एक फ्लॅट मध्ये बनवू शकतो याला. आणि पुन्हा नट बोल्ट प्रॉपर टाईट करून द्यायचे, जेणेकरून तुमच्या सिस्टमला काही होणार नाही. जे वारंवार असेल त्याच्या खालून किंवा वरच्या बाजूने व्यवस्थित क्रॉस होऊन जाईल. आणि याच्यावरती हवेचा दाब पडणार नाही. त्याच्यामधून प्रॉपरली हवा ही क्रॉस होऊन त्या ठिकाणी बायपास होऊन जाईल. तर ही जर गोष्ट तुम्ही केली आणि अदर कंपनीचे किंवा शक्तीचा जुन्या कंपनीचा सोलर सिस्टम तुम्ही बघितला, तर त्या सोलार मध्ये देखील एक आपल्याला एक स्ट्रक्चर वरती पॅनल बघायला भेटता. त्याला देखील हे ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी कंपनीने दिलेलं असतं. तर वेगवेगळे 2 टिल्ट अँगल त्याच्यामध्ये देऊ शकता आणि एक सरफेस लेवल तुम्ही त्याला एक फ्लॅट मध्ये बनवू शकता. तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला ते सिस्टम फ्लॅट मध्ये करायचंय उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. एप्रिलच्या नंतर हे वारंवार जास्त प्रमाणात येतं. एप्रिल मे जून मध्ये हे वारंवार असतं. त्याच्यामध्ये तुमची सिस्टमची रिक्वायरमेंट जास्त प्रमाणात नसते, तुम्हाला पाण्याची आवश्यकता कमी प्रमाणात असते. त्या ठिकाणी देखील तुम्ही हे फ्लॅट मध्ये बनवून एक सरफेस लेवल करून त्याला वाऱ्याच्या याच्यापासून नॅचरल डिफेक्ट पासून वाचू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल आणि तुमच्या सोलर सिस्टमला काही होणार नाही, याची तुम्ही काळजी घेऊ शकता. तर मित्रांनो धन्यवाद. आपल्या या व्हिडिओला तुम्ही पाठीमागे मी तुम्हाला तो व्हिडिओ देखील मेन्शन करतो. आणि याच्यामध्ये मी तुम्ही जे प्रॉपर 3 गोष्टी सांगितलेल्या आहे, एक ग्रामपंचायत थ्रू पंचनामा करणे, पेपरला न्यूज देणे आणि कंपनीला कळवून तुमचा क्लेम जो आहे, इन्शुरन्स जो आहे तो क्लेम करणे. तर या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या, तर तुम्हाला स्वतःच्या खिशातून 1 रुपयाचा खर्च देखील या सिस्टम साठी 5 वर्षामध्ये करायची गरज पडणार नाही. आणि ज्या ठिकाणी तुमच्या सोलर सिस्टमला 5 वर्ष कंप्लीट झालेले असेल, त्या ठिकाणी देखील तुम्ही या गोष्टी करू शकता. याची भरपाई तुम्हाला करावा लागेल, पण ह्या गोष्टी तुम्ही कंपनीला कळून, गव्हर्नमेंटला कळून हा जो इन्शुरन्स कालावधी याच्यामध्ये चेंजेस आणून याला 5 वर्षाच्या जागी तुम्ही 10 वर्ष करू शकता, असं मला वाटतं. तर आपल्या चॅनलला अशा सोलार आणि सोलर रूफटॉपच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.